नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण परान्न ज्यावेळी आपण एखादी स्वामींची सेवा करत असतो त्यावेळी जे आपण सेवा करत असताना काही गोष्टींचं आपण पालन केलं पाहिजे. काही गोष्टी आपण ज्या काही नियम अटी आहेत त्यांचं पालन केलं पाहिजे, तरच त्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं आणि आपल्याला अनुभव प्रचिती येत असते. तर ज्यावेळी मी काही सेवा तुमच्यासोबत शेअर करत असते त्यावेळी बऱ्याच ताईदांच्या कमेंट्स येतात की ताई परान्न म्हणजे काय, किंवा म्हणजे परान्नाविषयी बरेच काही प्रश्न येतात की ताई आम्ही ही सेवा करतोय, मग तर आम्ही बाहेरचं म्हणजे बेकरी पदार्थ खाल्ले तर चालतील का, बिस्किट वगैरे अशा गोष्टी खाल्ल्या तर चालतील का तर ते बाहेरून आपल्याला आणावं लागतं. मग माझ्या आईच्या घरचं खाल्लं तर चालेल का, किंवा माहेरचं खाल्लं तर चालेल का, किंवा असे म्हणजे बरेच काही प्रश्न आले होते किंवा येतात. तर त्या सगळ्या प्रश्नांच्या वर आधारित मी आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. आणि परान्न हा जो काही विषय आहे किंवा परान्न जे काही हे म्हणजे नेमकं काय आणि कोणाच्या घरचं खाऊ नये किंवा किती दिवस पाळावं, त्याचं महत्त्व काय, याबद्दलची सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. बघा, आयुष्यामध्ये आपण आपल्या अडचणी दूर व्हाव्यात, आपल्या आयुष्यातील संकट दूर व्हावीत, आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण महाराजांची सेवा करत असतो. आणि सेवा करत असताना मग तुम्ही कोणतीही सेवा करा, गुरुचरित्र पारायण करा. बघा, गुरुचरित्र पारायणामध्ये तर कडकडीत परान्न वर्ज आहे असा उल्लेखच आहे की परान्न वर्ज. ज्यावेळी आपण गुरुचरित्र पारायण करत असतो त्यावेळी म्हणजे कोणाच्या घरचं पाणीसुद्धा पिऊन आपल्याला चालत नाही. 7 दिवस आपण गुरुचरित्र पारायण करत असतो, कोणी 3 दिवस करतं, कोणी 1 दिवसीय करत असतं. जेवढे दिवस आपलं पारायण कालावधी आहे तेवढे दिवस आपण इतरांच्या घरचं पाणीसुद्धा पित नाही. तर त्याचप्रमाणे इतर सेवा करत असताना सुद्धा आपण परान्न वर्ज केलं पाहिजे. पण आता गुरुचरित्र ज्यावेळी करत असतो त्यावेळी कडकडीत आपण ते पालन करतो, किंवा एखाद्या वेळ म्हणजे आपण खातच नाही. पण इतर सेवा जसं की स्वामीचरित्र सारामृताचं पारायण असेल, 11 गुरुवार असतील, ह्या सेवा आपण कशासाठी करतो, किंवा कोणतीही सेवा असेल आपण कशासाठी करतो, तर आपल्या आयुष्यातील दोष कमी करण्यासाठी आपण ही सेवा करत असतो. महाराजांना साकडं घालत असतो की माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे. बघा, आपल्या इच्छा आकांक्षा का पूर्ण होत नाहीत, तर आपले भोग किंवा आपले कर्म हे जबाबदार असतात. आणि हे भोग कर्म हे काही या जन्मीचे नसतात, जन्मजन्मांतरीचे, गेल्या जन्मीचे, त्याच्या गेल्या जन्मीचे भोग असतात. आणि हे सगळे भोग किंवा ही सगळी म्हणजे काही म्हणतो ना की आपण वाईट कामं कृत्य केलेली आहे ते सगळी सेवेने पुसून जात असतात. आपले भोग हे सेवेने मिटून जात असतात. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आणि हे सगळे जे काही आपल्या आयुष्यामध्ये दोष आलेले असतात ते आपल्या कर्मामुळेच आपल्या आयुष्यामध्ये हे आपल्या वाट्याला हे दोष आलेले असतात. तर हे दोष घालवण्यासाठी किंवा अडचणी घालवण्यासाठी, संकट घालवण्यासाठी आपण महाराजांची सेवा करत असतो, किंवा आपली जे इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण सेवा करत असतो. पण आपल्याला अनुभव काय येत नाही हो, प्रचिती काय येत नाही. आपण सेवा तर मनापासून करतो की म्हणजे सगळे नियम अटी, मांसाहार पाळतो आपण, किंवा ब्रह्मचर्याचं पालन करत असतो, किंवा जी काही विधिवत पूजा आहे, अर्चा आहे, वाचन पठण स्तोत्र मंत्र सगळं आपण करत असतो. पण तरी पण आपल्याला अनुभव प्रचिती काय येत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं आणि त्याचपैकी ह्या सगळ्या नियमांपैकी एक नियम म्हणजे परान्न. परान्न हा सगळ्यात मोठा दोष आहे, लक्षात घ्या. म्हणजे याच्यामुळे बरेच मोठे मोठे दोष आपल्याला लागू शकतात, म्हणजे आणि लागतात पण. ज्यावेळी गुरुमाऊलींचं तुम्ही हितगुज ऐकाल त्यावेळी गुरुमाऊली प्रत्येक वेळी सांगत असतात की तुम्ही सेवा करा, स्वामींची सेवा करत असताना परान्न वर्ज करा. आता परान्न म्हणजे काय, ज्यावेळी आपण एखादी सेवा आपल्या आयुष्यातली दुःख संकट घालवण्यासाठी करत असतो आणि त्यावेळी ती सेवा करत असताना जर आपण एखाद्या घरचं अन्न खाल्लं तर त्यावेळी त्यांचे जे काही दोष आहेत त्या अन्नातून आपल्यापर्यंत येतात. आणि ज्यावेळी आपण ते अन्न ग्रहण करत असतो त्यावेळी ते दोष आपल्याला सुद्धा लागतात. म्हणून आपण सेवा करत असताना परान्न हे वर्जच केलं पाहिजे. आपण सेवा का करतो, तर आपले दोष कमी करण्यासाठी करत असतो. आणि ज्यावेळी आपण परान्न घेतो त्यावेळी कुठेतरी त्यांचे जे दोष आहेत ते आपल्याला लावून घेत असतो. आणि आपल्यात ऑलरेडी दोष आहेत
प्लस त्यांचे दोष असं मिळून म्हणजे किती दोष आपण आपल्याला लावून घेत असतो, लक्षात घ्या. त्यामुळे आपण केलेली सेवा ही पूर्णपणे फलित होत नाही किंवा त्याचे अनुभव प्रचिती आपल्याला येत नाहीत. हे त्यामागचं मूळ कारण आहे. कळलं? तर आता आणि बघा, अशा प्रकारे तुम्हाला हे परान्न का खाऊ नये हे तर कळलं असेल. तर आता परान्न कोणाच्या घरचं खाऊ नये. बघा, त्यात पण म्हणजे आपले गुरुमाऊली सांगत असतात की कोणाच्या घरचं परान्न खाऊ नये. ज्यावेळी आपल्या आजूबाजूला बरेच लोक असतात, काही चांगले लोक असतात, काही वाईट लोक असतात, काही आपले चांगला विचार करणारे लोक असतात, काही वाईट विचार करणारे देखील लोक असतात. पण काही अशा लोकांच्या घरचं आपण चुकूनही परान्न खाऊ नये, म्हणजे अन्न खाऊ नये, ज्याने आपल्याला मोठे मोठे दोष लागू शकतात. त्यांचे दोष जे आहेत ते आपल्याला नक्कीच लागतात. तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जी व्यक्ती दूषित मनाची आहे. बघा, जी व्यक्ती सतत इतरांबद्दल काही ना काही वाईट बोलत असते, काही ना काही वाईट कृत्य करत असते, इतरांचं चांगलं होऊ नये यासाठी धडपड करत असते, करणीवादा असेल किंवा वाईट तंत्र मंत्र यांसारख्या निगेटिव्ह गोष्टी जी व्यक्ती करत असते, त्या घरातलं जे अन्न आहे ते चुकूनही खाऊ नये. तर अशी व्यक्ती, आता तुम्हाला तर आपल्याला लगेच कळतं की अशी व्यक्ती कोण आहे, काय आपल्याला लगेच समजत असतं. तर चुकूनही त्या व्यक्तीच्या घरातलं तुम्ही अन्न खायचं नाही, स्पेशली ज्यावेळी तुम्ही एखादी सेवा करत असतात त्यावेळी. त्यानंतर बघा, जी व्यक्ती वाईट मार्गाने पैसा कमवते. बघा, एखादी कष्टाने मिळालेला पैसा आणि वाईट मार्गाने मिळालेला पैसा, मग तुम्ही कितीही कमवा, तर त्याला काहीच अर्थ नसतो किंवा लक्ष्मी त्याच्याकडे कधीच टिकत नसते. वाईट मार्गाने म्हणजे काय? एखाद्याचा तळतळाट घेऊन, एखाद्याला बुडवून, एखाद्याला फसवून जर तुम्ही पैसे मिळवत असाल किंवा ती जी व्यक्ती आहे ती पैसे मिळवत असेल तर, किंवा 2 नंबर वगैरे किंवा अशा वाईट मार्गाने म्हणतो ना आपण, किंवा एखाद्याचा तळतळाट घेऊन, एखाद्याला फसवून, लुबाडून, चोरी करून जर ती व्यक्ती पैसे मिळवत असेल तर त्या व्यक्तीच्या घरचं सुद्धा तुम्हाला अन्न खायचं नाही आहे. त्याचे दोष, आता ती व्यक्ती वाईट कर्म करते तर तिच्यात ऑलरेडी दोष आहे, तो एक महत्त्वाचा दोष आहे. आणि तिच्या घरचं जर तुम्ही अन्न खाल्लं किंवा काही जर खाल्लं तर तो दोष तुम्हाला सुद्धा लागू शकतो किंवा लागतोच. म्हणून जी व्यक्ती वाईट मार्गाने पैसे कमवते त्या घरचं सुद्धा तुम्हाला अन्न खायचं नाही आहे. त्याचबरोबर जी व्यक्ती दत्तक घराण्यातील आहे, म्हणजे दत्तक घराण्यातील म्हणजे एखादी व्यक्ती दत्तक गेलेली आहे, दत्तक घराण्यातील जी व्यक्ती आहे, म्हणजे एखाद्या वेळेस आपण म्हणतो ना की ही व्यक्ती दत्तक घराण्यातील आहे. ज्यावेळी दत्तक आपण जातो त्यावेळी म्हणजे एखाद्या व्यक्तीला बघा मूलबाळ नसतं, त्यावेळी एखादं बाळ किंवा म्हणजे बाळ ते दत्तक घेतात. पण कुठेतरी जरी दत्तक त्यांनी घेतला असेल तरी त्यांचा स्वतःचा तो वंश नसतो आणि स्वतःच्या इच्छा अपेक्षा त्यांच्या पूर्ण झालेल्या नसतात. आणि त्यामुळे कुठेतरी तो तळतळाट असतो, कुठेतरी ते अपूर्ण इच्छा असतात. त्यामुळे दत्तक घराण्यातील सुद्धा तुम्हाला अन्न खायचं नाही आहे ज्यावेळी तुम्ही सेवा करत असता त्यावेळी. त्यानंतर ज्या घरामध्ये स्त्रीचा अपमान केला जातो किंवा छळ केला जातो, म्हणजे आता आपल्या आजूबाजूला बरेच घरं असतात बघा की पलीकडच्या घरामध्ये सतत स्त्रीला मारलं जातं किंवा तिचा छळ अपमान केला जातो. तर अशा घरामधील सुद्धा तुम्हाला अन्न खायचं नाही आहे. कारण त्या घरामध्ये त्या स्त्रीचा कुठेतरी तळतळाट लागलेला असतो, कुठेतरी ती स्त्री त्या घरामध्ये असमाधानी असते. ज्या घरातील स्त्री किंवा लक्ष्मी असमाधानी असते, जिथे तिचा तळतळाट होत असतो, त्या घरातील आपण ज्यावेळी अन्न खातो त्यावेळी नक्कीच ते आपल्याला कुठेतरी त्याचा दोष लागत असतो. म्हणून ज्या घरामध्ये कुलस्त्रीचा अपमान होतो, छळ होतो किंवा मारहाण केली जाते त्या घरातील सुद्धा तुम्हाला अन्न खायचं नाही आहे. त्यानंतर जिथे देवधर्म मानत नाहीत, बघा बरेच लोक आपल्या आजूबाजूला असतात की जे खूप नास्तिक असतात. आणि काल परवाच मी एक व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केला, नास्तिकाचं कसं आस्तिकामध्ये रूपांतर झालं महाराजांच्या सेवेने. तर काही लोक असे असतात बघा, आपण सेवा करत असतो, आपल्यालाच काहीतरी बडबडत असतात, कशाला करतोयस, काय स्वामी कोण नसते, स्वामी वगैरे काय नाही, मी सगळं करून बसलोय पण मला काय अनुभव आला नाही, असं बरेच लोक असतात. जे लोक देवधर्म मानत नाहीत किंवा जी लोक देवाचं कधी नाव पण घेत नाहीत, उलट जे देवांना नको ते बोलतात, वाईट बोलतात, त्या लोकांच्या घरचं सुद्धा तुम्हाला म्हणजे अन्न खाऊ नये.
त्याचबरोबर जे लोक आपल्या पूर्वजांचा मानसन्मान करत नाहीत किंवा पूर्वजांचं जे काही म्हणतो ना की आपण श्राद्ध कर्म असेल, पितरांची सेवा असेल, ह्या गोष्टी करत नाहीत, त्या घरातलं सुद्धा आपल्याला अन्न खाता येत नाही. त्यालाच परान्न म्हणजे ते खाता येत नाही. कारण त्यांचेच पूर्वज जर असंतुष्ट असतील, अर्थात त्यांना ते दोष लागतच असतात. कारण ते त्यांचे श्राद्ध कर्म वगैरे करत नाहीत, त्यांची सेवा त्यांच्या हातून घडत नाही, आणि त्यामुळे त्यांच्या पूर्वजांचे दोष त्यांना ऑलरेडी आहेत. आणि त्यांच्या घरचं जर तुम्ही अन्न खाल्लं तर नक्कीच त्यांचे दोष सुद्धा म्हणजे त्यांच्या पूर्वजांचे दोषसुद्धा तुम्हाला देखील लागू शकतात. त्यामुळे जे लोक श्राद्ध कर्म वगैरे घरात व्यवस्थित करत नाहीत, पूर्वजांची पितरांची सेवा करत नाहीत, त्या घरचं सुद्धा तुम्हाला अन्न टाळायचं आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे वास्तुदोष आहे, तर जिथे वास्तुदोष आहे, आता आपल्याला बऱ्याच वेळा माहीत असतं की ही जागा चांगली नाही आहे किंवा इथे निगेटिव्हिटी आहे. बघा, एखाद्या घरामध्ये आपण जातो, एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर किती खूप सुंदर प्रसन्न वाटतं, त्या घरातून आपल्याला उठू वाटत नाही का, तर तिथे जी वास्तू आहे तर ती प्रसन्न असते, तिथे सकारात्मक ऊर्जा नांदत असते, ती त्या घरामध्ये देवी देवतांच्या सेवा, स्तोत्र, मंत्र यांचं पठण होत असतं आणि ती जी मेन देवता असते ती प्रसन्न असते. त्यामुळे त्या घरामध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं, छान वाटतं. पण असंच दुसऱ्या एखाद्या घरामध्ये गेलं तर एकदम भकास वाटतं. कुणीतरी गेले की काय त्या घरामध्ये वाटतं, त्या घरामध्ये 2 मिनटंसुद्धा आपल्याला बसू वाटत नाही, कधी एकदा उठून यावं असं वाटतं. का, तर तिथे निगेटिव्हिटीचा शिरकाव झालेला असतो. कुठेतरी करणीबाधा म्हणा किंवा तांत्रिक प्रयोग त्या घरावरती झालेला असतो, ती मेन जागाच चांगली नसते, असे काहीतरी प्रकार असतात. जिथे वास्तूचा मेन दोष असतो, घरातली प्रत्येक वस्तू जी आहे ती ज्या त्या ठिकाणी नसते, त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. तर अशा ठिकाणचं किंवा अशा घरचं सुद्धा आपल्याला अन्न खायचं नाही. तर हे जे काही 5-6 गोष्टी आहेत या आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत. भले आपण सेवा करत असताना देखील आणि सेवा करत नसताना देखील ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. आता ज्यावेळी आपण सेवा करत असतो त्यावेळी आपल्या आईच्या हातचं, बहिणीच्या हातचं आणि पत्नीच्या हातचं आपल्याला खाल्लं तर चालतं. बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात की ताई आम्ही बाहेरचं खाऊ शकतो का, म्हणजे बाहेरचं म्हणजे काय, की जी बिस्किट असेल, म्हणजे बाहेर ज्या बेकरी प्रॉडक्ट असतील ते आम्ही खाऊ शकतो का. बघा, ज्यावेळी आपण सेवा करत असतो त्यावेळी तुम्हाला जर नाईलाजच असेल, तुम्ही स्वतः बनवून खाऊ शकत नाही, किंवा काही मुलं असतात जे बॅचलरमध्ये राहत असतात, नोकरीसाठी जॉबसाठी बाहेर राहत असतात, त्यावेळी काय करायचं बघा, त्यावेळी तुम्ही स्वतःचे पैसे देऊन ज्यावेळी तुम्ही ते अन्न खाता त्यावेळी तुम्हाला कोणतेही दोष लागत नाहीत. कारण त्या अन्नाचे पैसे आपण दिलेले असतात, त्यामध्ये आपण कुठलेही म्हणजे उधारी ठेवून किंवा म्हणजे त्यांचा तळताट घेऊन आपण फसवून करून त्यांना ते अन्न आपण ग्रहण केलेलं नसतं. आपण त्या अन्नाचं पैसे दिलेले असतात, त्याचे उधारी त्यांची दिलेली असते, किंवा त्यांना सगळं म्हणजे काय म्हणतो की पूर्ण पैसे देऊन, आपल्या हक्काचे कष्टाचे पैसे देऊन ते आपण अन्न घेतलेलं असतं किंवा खरेदी केलेलं असतं. तर स्वतःच्या हक्काचे पैसे देऊन तुम्ही ज्यावेळी एखादा पदार्थ खरेदी करता, तो खाता, त्यावेळी चालतं. पण एखाद्याला फसवून लुबाडून परत देतो, उद्या देतो असं करत जर तुम्ही ते अन्न खाल्लं तर त्याचा नक्कीच तुम्हाला दोष लागू शकतो, त्या व्यक्तीचा तळताट देखील तुम्हाला लागू शकतो. आणि तुम्ही जर एखाद्या वेळेस म्हणजे बाहेर राहत असाल नोकरीसाठी, जॉबसाठी, तर तुम्ही स्वतःचे पैसे देऊन मेसमध्ये खाल्लं तर चालतं का, तर हो, पण तुम्ही स्वतःचे पैसे द्या आणि मग ते खाऊ शकता. आता सेवा करत असताना तुम्ही तुमच्या आईच्या हातचं खाऊ शकता, बायकोच्या हातचं खाऊ शकता, बहिणीच्या हातचं खाऊ शकता, पण बहिणीच्या हातचं कधी, ज्यावेळी ती तुमच्या घरातच असेल त्यावेळी. जर बहिणीचं लग्न झालेलं असेल, ती दुसऱ्या कुळात गेलेली असेल, तर तिच्या हातचं तुम्ही खाऊ शकत नाही, का तर ती दुसऱ्या कुळात गेलेली आहे. पण तिचं लग्न नाही झाले, तुमच्याच घरात अजून आहे, तर तिच्या हातचं तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर अजून काय कथांचा प्रश्न होता की तर एका ताईंचा असा प्रश्न होता की आम्ही बाहेरगावी गेलो आहे आणि आम्ही सेवा करतो आहे. तर मी इथे सगळ्यांचे प्रश्न असे लिहून घेतलेले आहेत. तर म्हणजे एका ताईंचा प्रश्न असा होता की आम्ही बाहेरगावी गेलो आणि तिथे आम्हाला खावंच लागलं. आमची सेवा चालू आहे, 11 गुरुवार पारायण वगैरे चालू आहे, तिथे जाऊन आम्हाला नाईलाजानं खावंच लागलं, तर काय करायचं. बघा, त्यावरती सुद्धा आपल्याला गुरुमाऊलींनी एक उपाय सांगितलेला आहे. ज्यावेळी तुम्ही बाहेरगावी जाता त्यावेळी नाईलाजाने, शक्यतो वर्जच करायचं, पण नाईलाजाने तुम्हाला खावं लागलं तर तुम्हाला 3 वेळा गायत्री मंत्र बोलायचा आहे आणि मग ते अन्न ग्रहण करायचं आहे. कळलं. ज्यावेळी तुम्ही एखादी सेवा पारायण करत असता त्यावेळी
पहिल्यांदा 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तुम्हाला ते अन्न ग्रहण करता येतं. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. पण कधी तरी चालतं, रोज रोज तुम्हाला हे करता येणार नाही. कधीतरी खूपच नाईलाज आहे त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकता. तर अशा प्रकारे आज आपण परांनाविषयी सगळी माहिती बघितलेली आहे. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, पण तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे यामध्ये मी दिलेली आहेत. कोणाच्या घरचं खाऊ नये, कोणाच्या हातचं खाल्लं तर चालतं, किंवा जर नाईलाज असेल तर खाल्ल्याने कोणता उपाय करावा, किंवा त्याचबरोबर बॅचलर मेसमध्ये जेवणारे मुलं आहेत त्यांनी काय करावं, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच विचारू शकता. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.